अख्खी दुनिया मला येडा म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतं म्हणल्यावर येडाच आहे. 80% दारुडे इंदुरीकरला शिवाय देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपड़ता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो चिंगड़िया निवड़ता है, क्या करता है प्यार. प्यार प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिता है, यही प्यार होता है. आणि हे मी तुम्हाला पहिलं म्हणत होतो खोटं आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. आणि 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. हो, आणि तो काळ आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिला. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. बापाला अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. 40% प्रेत पेटवले नाहीत, उडीत नेलेत. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल पुरला जातो, पण महाराज नाही, गेली माणसं. आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो. अजून 2-4 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. याच्यापेक्षा कसा ऐका, अजून 5 वर्षाने जमीन राहणार नाही, कारण सगळी घरं विभक्त होणार. 1 एकर वाल्याला 2, 20-20 गुंठे, उंची 20 गुंठे वाल्याला 2, 10 गुंठे वाल्याला 2, 5-5 गुंठे जमीन नाही. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. पाच वर्षानं नोकरी राहणार नाही. का जागा झाल्या कमी, पदवीधर झाले जास्त, नोकरी नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झाले, रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणतंय. हो, काहींनी 10 लाख भरले आणि 1,500 घेतात. तुम्ही काय माया पुढे बसलं का. खरंय आणि मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे गणपती पुढं सांगून टाकतो. गणपतीचा शेवटचा दिवस आहे. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. चला गणपती त्याची मेली बायको येतो होता, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. शंकराची बायको मेली, ते काय रडलं बिडलं नाही. ब्रह्मदेव विष्णू आले आणि शंकराला म्हणले मग तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणत नाही, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. पार्वती नवरी झाली, शंकर नवरदेव झाले. नवरदेव डोळेच उघडीनं वराड गेलं पळून, वराडच नाही राहिलं. मग नवरदेवाने डोळे उघडले, वराडच नाही. मग त्याने आरुळी दिली आणि सगळी भूतो गोळा झाली. भूतो मग हे प्रेमभंग होईल, पाशी घेईल आणि वराडाची पहिली ट्रक गावात घुसली, कोंबड्या उडून गेल्या. आणि मग शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागे जा, माझं लग्न होणार नाही. हे म्हणले आम्ही मागे जाणार नाही. शंकर म्हणले मग नवरीच नाही मिळणार. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाची मंगलाष्टका होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही भूतांची अवलाद आहे महाराज. काय डीजे लावायची गरज. आता घरी गेले ना, आता अर्धा तास झाला ना कीर्तनाला, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याचं मूळव्याध दुखातं का काय नाही, नुसता जागेवरच हस. सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. आता तुम्हाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. आणि एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक हा रोग नाही. जनरली डॉक्टर लोकांनी शब्द पाठ केलाय. काय आला, काय आलो, अटॅक. काय अटॅक लिहून घ्या, शिक्षक डॉक्टर कोणी असलेलं. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे.
मानसिक तणाव. आणि बसलेली सगळी माणसं स्टेजवर खाली खुर्चीवर माझ्या सगळं तणावात आहेत सगळ्यांना. काहींना इस्टेट मोकार आहे, सांभाळाय माणसं नाही. काहींचं घर भरलंय, गोळ्या लई कपाटात नुसत्या गोळ्या, पालथं व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. पालथं झाला का उताना होत नाही, उताना झाला का पालथं होत नाही. डोळे वाचवायची दिली का मिटवायचं होत नाही, मिटवायची दिली का वाचवत. प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये. काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहिनं, काहींना राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येणं, टेन्शन. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, टेन्शन. काहींना साखर, डायबिटीस, वांग मुळव्यात खाऊच नको. प्रत्येकाला आजार आणि प्रत्येक माणूस रोग्या. मग अटॅक काय येतो याचं उत्तर सांगून टाकतो, आणूनच दाखवतो तुम्हाला. हा, एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. एज्युकेटेड लोक, शाळेतले पोरं पोरी, एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. म्हणजे प्रत्येक माणसाला मेंदू दोन, लहान मेंदू, मोठा मेंदू, बरोबर आहे. हृदयाला कप्पे चार, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, 4 कप्पे हृदयाला. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन ब्लड, 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि माणसाला थिंकिंग हाय झालं आणि ब्लड कमी पडलं का घाम येतो, घाम. आणि घाम आला तो म्हणतो मी उरकलं, मी आला. इट इज कॉल्ड अटॅक. याला अटॅक म्हणा. अटॅक, अटॅकला औषध नाहीये. अटॅक हॅज ए नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, नाही सोडून द्यायचं तो विषय, तो पुन्हा हो ना हो. आणि अशी जी माणसं असतात त्यांना अटॅक येत नाही. हे अटॅक बिपर शिवबी काही नाही भाऊ, हे चाललंय. सरळ बसायला आणाले पोरं पटकान बाकड्यावरचे. ही माझ्यासमोरची टोळी, बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडीत. त्याला काय माहिती, 3 वर्ष झाली सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. खालून नोडून वरून जुडो. चौथीला कोण आहे रे तुमच्या? चौथीला, चौथीला एक तू डायरेक्ट चौथीला गेला. हा हा खाली तो 5वीला, हा 4थीला डायरेक्ट. 3 वर्ष बंद होती चौथी, आता हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. इंद्रिकर मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल. तुम्हाला प्रयोग दाखवतो जरा. शिक्षक कार्यकर्ते वगैरे पहा. लहान आले पोरं सरळ बसा पटकान. आणि एवढ्या पोरांनी जोरात बोलायचं लहान आल्या. शाळा सुरू झाली, जोरात बोला. झाली झाली. क्लास सुरू झाले, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संघाचे कसे होतील? ऑनलाईन का ऑफलाईन? हा, ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? हा, त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? करंट. हा, मोबाईलचा. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात सांगा. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? हो. मग मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले. सांगा. हा, जोरात द्या. डोळे, कंबर, मेंदू. चला पटकन. डोळे, कंबर, मेंदू, झोप. झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय काय लागतं? चाकणा. बोलू द्या, बोलू द्या. चकना. अजून करंट. काय? पाणी. अजून सोडा. हा करंट. अजून अजून फुटाणे, शेंगदाणे. अजून पापड. अरे वा.
आपले दिवस बोगस गेले का नाही? आणि अजून काय लागतं? पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाला. सांगा 2-3 गेमची नावं पटापटा. पबजी, फ्री फायर, हा, नूडल, कलंबिटी. करेक्ट. आणि आता ह्या 2 महिन्यापासून एक नवीन आलंय ना, ते काय चप्पल फिरवायची जागेवर पुष्पा. करेक्ट. पुष्पा. आणि ते वाक्य काय रे ते? हा, उभा राह. हा, कसं आहे रे ते? आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कुणाशी? करेक्ट. आणि लोक म्हणत्या इंद्रिकर काही बोलतो. मी पागल आहे का? दोस्ती कोणाची झाली? हा, पोरीशी. करेक्ट. तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही, पण गडी कामाला लागला. अरे वा. हा, तिनं ओळखलं, हा कामातून गेला. तिनं याचा ATM मोकळा, हा भिकारी. तिला पळून घेऊन गेला. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला जाग्यावर. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू 10व्या? मला आत्ता मरण यावा पोरानो, आणि तुमच्या पोटी जन्माला यावा. हा, तो म्हणतो सध्या मरू नका. थोडं कानाला वाईट पण सत्य. आणि खरं सांगतो मला, आज तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते वाक्चातुर्यातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे. मुंडे साहेबांकडे भाषणाची कला एकदम, धनंजय मुंडे साहेबांकडे 2-3 गोष्टी एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे. माणसं एकत्र करण्याची ताकद आहे. ती फार मोठी ताकद आहे. काय मत आहे तुमचं? माणसं एकत्र करून, त्याला एक साधा भाष्य सांगू का? कार्यकर्ते सांभाळण्याची कला आहे. हा, आणि तिसरी गोष्ट, त्या माणसाकडं वाक्चातुर्यता आहे, माणसं सांभाळण्याची कला आहे, आणि समाजामधलं प्रेम टिकवण्याची ताकद आहे. आणि ती प्रेम टिकवण्याची ताकद आहे म्हणून तर आपल्यातले एक माणूस इथपर्यंत मोठा होऊ शकतो. धनंजय मुंडे सारखा माणूस मोठा का झाला? त्याला 4 कारण आहेत. 1, त्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, त्यांच्यावर कुणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि 3, स्वतःचे प्रयत्न आहेत. आणि 4 चौथं वाक्य नीट आहे का? पहिली गोष्ट प्रारब्ध आहे, दुसरी गोष्ट प्रयत्न आहे, तिसरी गोष्ट आशीर्वाद आहे, आणि 4 सेवा करण्याची ताकद आहे. या 4 गोष्टीमुळं तुम्ही मुंडे साहेबांचे नुसते कार्यकर्ते नाहीत, तर त्यांना हृदयात ठेवून काम करणार. वाल्मिकांना सारखी माणसं. आणि त्यांच्या गणपतीमध्ये आज आपण 2-3 संकल्प करू. थोडा राग आला तरी चालेल, पण सांगायला हरकत नाही. इथून पुढे सगळ्या परळीवाल्यांनी, शिक्षक शाळेतले जे नोटीस बोर्ड आहेत, नोटीस बोर्ड शाळेचे, हायस्कुलांचे, त्या नोटीस बोर्डवर गुरुजीला विनंती करून रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि तो हरिपाठातला अभंग मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. आजच्या मुलाला अध्यात्माची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच म्हणा ना. ती काळाची गरज आहे. आजच्या मुलाला जर अध्यात्म नसेल तर वाक्य सांगून येतो, तुमच्या माझ्या घरात थोडा तरी पारमार्थिक ओलावा पाहिजे. माणसं मोठे व्हायचे असतील तर पारमार्थिक ओलावा पाहिजे. घरात माळकरी पाहिजे, घरात शुद्ध शाकाहार पाहिजे, घरात तुळशीला पाणी पाहिजे, आणि देवाधर्माचं आचरण पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी कंट्रोल आहे, नाहीतर गुन्हेगार इतके आहेत महाराज, इतके 16चा बलात्कार करतो, 17चा खून करतो. आता एखाद्याला म्हणा तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रिकर भोकस, मुकशील तू. मला भोकस ना अवघड नाही ना, पण ते 3 लाख तुम्ही खरासणार कवा? तुम्ही मारणार नाही. माझ्या मुलाला नाथ फेस्टिवलच्या ह्या वर्षाच्या काळात मुंडे साहेब आणि कराड साहेबांच्या याच्या खाली विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय?
मी तर ह्या विचाराचा माणूस आहे का अभ्यासक्रमातच संत साहित्य घातलं पाहिजे. प्रत्येक वर्गाला एक संत शिकवला पाहिजे ठेवायला. नाही तर आपण मेल्यानंतर ही पोथ्याही वाचणार नाही कुणी, एक देऊळच ठेवणार नाहीत. आणि पाया पडून सांगतो आजच्या कार्यक्रमात, आज माणसावर संकट नाही आहेत, आज धर्मावर संकट आहे. आज आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा. म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावाच लागेल. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची गरज. हे भिंतीवर शाळेत सुविचार लय झाले. नेहमी खरे बोलावे, वाळूचे कण रगडिता, गाळा गाळा तिळच गाळा. नाही, आत्ता मुलाला अध्यात्म द्यावाच लागेल. आणि अध्यात्म जर दिलं नाही तर मी 2 मुद्दे तुम्हाला सांगितले. विद्यार्थ्याला तर शाळेत बोर्डवर हरिपाठावर लिहिलाच पाहिजे, पण मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, सगळ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी एकत्र बसून शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्य घातलं पाहिजे आणि प्रत्येक वर्गाला एक संत शिकवायला ठेवला पाहिजे. एक 5वीला धनाबाई ठेवा, 6वीला मीराबाई ठेवा, सखुबाई ठेवा, ज्ञानेश्वर ठेवा, तुकोबाराय ठेवा, पण संत अभ्यासक पाहिजेच. तुमचं काय मत आहे? आणि हे जर केलं नाही, आता हे कराड साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, एवढा मोठा समाज जमतो कार्यक्रमाचं ऐकायचं. म्हणजे आता कसं बी माझ्या पुढे बसल्यामुळं थोडंसं समाधान वाटतं. नाही तर आजच्या माणसांना अध्यात्माशिवाय काय समाधान काय? आणि ही करणं काळाची गरज आहे. नाही तर पोरांना काही कळत नाही, काय नाही. आपण फक्त यांना मोठे केलंय, शिकवलंय, जात्यात शाळेत, खात्यात भात, येत्यात घरी. 10वीला कोण आहे तुमच्यात? 10वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा, मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का तू? तू पोरगी 10वीलाच आहे का? तूही 10वीलाच आहे का? बरं, दोघंही मराठी मिडियमला आहे का? आहे. मी एक नियम सांगतो, त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं. विज्ञान पेपर 1, पेपर नंबर विज्ञान पेपर 1, प्रकरण नंबर 2, 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. याला कोणाचा नियम म्हणतात? कोणाचा? न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे.